दुसरा एक राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की मी आता एक 7-8 दिवसापूर्वी इलॉन मस्क यांनी एक गोर्क नावाचं चॅटबॉट उपस्थित केलेलं आहे Xवर. आणि त्या चॅटबॉटमध्ये तुम्ही त्या गोर्कला काही प्रश्न विचारला तर ते तुम्हाला सडेतोड उत्तर देतं. म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही त्याला प्रश्न विचारणार अशा पद्धतीने ते गोर्क तुम्हाला उत्तर देतं. म्हणजे आता 10-10 वर्ष सेट केलेले नरेटिव्ह जे आहेत, म्हणजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापासून तर फाळणीपासून तर किंवा इतर असे अनेक नरेटिव्ह त्या गोरखने उद्ध्वस्त केलेले आहेत. ते खोटं बोलत नाही किंवा काय. तर त्या गोरखला मी प्रश्न विचारलेला आहे. माझ्याकडे त्याचा शॉर्ट आहे, हवं तर मी ते आमच्या कट्ट्यावर सुद्धा दाखवू शकतो. त्याला प्रश्न विचारला की बाळासाहेब थोरातांचा पराभव कशामुळे झाला. आणि गोरखने अनेक कारणांच्या पैकी एक कारण असं दिलं की अति आत्मविश्वास आणि प्रचारातील कमतरता. आणि पुढे एक्सप्लेनेशन करताना ते सांगते की थोरात साहेब हे बाहेर प्रचार करत राहिले आणि कार्यकर्त्यांनी अति आत्मविश्वासाच्या पोटी संगमनेरमध्ये प्रचार केला नाही आणि फक्त कार्यकर्त्यांच्या चुकीमुळे थोरात साहेबांना पराभवाला सामोरं जावं लागलं. तर तुम्ही पण त्यांचे एक कार्यकर्ते आहात, याचं एक्सप्लेनेशन तुम्ही कसं कराल? नक्कीच सर, मला या निमित्ताने सांगावसं वाटतं की खरं आहे की हे जे चॅटबॉट आहे इलॉन मस्क यांनी तयार केलेलं, त्याचा मी देखील अनुभव घेतलेला आहे. ते सडेतोड उत्तर त्या ठिकाणी देत असतं आणि त्याला जी काही इंटरनेटवरती माहिती आहे त्या पद्धतीने ते त्याला उत्तर देत असतं. आणि खरी माहिती आहे, म्हणजे इंटरनेटचं ते आकलन करून माहिती देत असतं. आपण जिथं जिथं कमेंट्स करतो त्या सगळ्या कमेंट्सचं आकलन करून ते माहिती देत असतं. तर साहेबांच्या पराभवाचं जे कारण गोरखने सांगितलेलं आहे ते बरोबरच आहे. कारण की याचं एक मी तुम्हाला छोटंसं उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी आताचे जे विद्यमान आमदार आहेत खताळ साहेब यांची ज्यावेळेस उमेदवारी जाहीर झाली शिवसेना शिंदे गटाकडून, तर त्यावेळेस मला अनेक फोन त्या ठिकाणी आले. रात्रीची जवळजवळ 8:30 पावणे 9ची वेळ ती होती. जवळजवळ 10 ते 15 फोन आले की आता काय आपलं काम सोपं झालेलं आहे आणि उमेदवार असा जितका ताकदीचा पाहिजे तितका ताकदीचा नाहीये. आपण आता आपले साहेब आरामात निवडून येतील. तर एक मी प्रत्येकाला जवळजवळ त्या 10 ते 15 जणांना प्रत्येकाला सांगत गेलो. मला संपूर्ण तालुक्यातून फोन आले, काही तालुक्याबाहेरून नाही फोन आले. मी प्रत्येकाला हे सांगत होतो की बाबा आपल्याला कुठली गोष्ट अशी एवढी हलक्यात घेऊन चालणार नाही. आणि प्रत्येकाने आता कशा पद्धतीने घेतली मला माहित नाही. परंतु मी आपल्या या पठार भागाचं उदाहरण आपल्याला देऊ इच्छितो की आम्हाला आदरणीय बाजीराव पाटील असतील, स्वर्गीय अशोक पाटील असतील, आदरणीय शंकरराव पाटील खेमनार असतील आणि पठार भागातील सर्वच नेते असतील, यांनी जी राजकारण हाताळण्याची किंवा निवडणूक हाताळण्याची जी काही सवय घालून दिलेली आहे, मग कुठलाही निवडणूक असू द्या, मग साधी आपली सोसायटीची निवडणूक असू द्या, ग्रामपंचायत इलेक्शन असू द्या, एखाद्या संस्थेचं इलेक्शन असू द्या, आमदारकी असू द्या, खासदारकी असू द्या, कुठलंही इलेक्शन घ्या, गाफील राहायचं नाही. एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने आपण ते इलेक्शन हाताळायचं, तळागाळापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचायचं. मतदारांचा किती रोष असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यांना आपल्याला जसं सामोरं जाता येईल, ज्या पद्धतीने उत्तर देता येईल त्या पद्धतीने उत्तर देण्याची आपली कॅपॅसिटी असली पाहिजे. यालाच तर खरं राजकारण म्हणतात आणि त्यालाच म्हणून राजकारण समाजकारण अशी जोड त्या ठिकाणी दिलेली आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. ज्या ज्या भागात, ज्या ज्या गावांमध्ये तळागाळापर्यंत जाऊन प्रचार प्रसार त्या ठिकाणी झालेला आहे, त्या गावांमध्ये नक्कीच साहेबांचं मताधिक्य हे समोरच्या उमेदवारापेक्षा हे जास्तच राहिलेलं आहे. तर ह्यामुळे हे निश्चित आपण म्हणू शकतो की जे जे कार्यकर्ते या ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचले नाही, ज्यांनी सहजासहजी ही निवडणूक घेतली, तर त्यांना ही एक मोठी चपराक देणारी निवडणूक होती. दुसरं कारण जे 40 वर्षाचे आपण त्याला म्हणतो अँटी इन्कम्बन्सी साहेबांच्या बाबतीत जी होती ती साहजिक आहे. ती कोणाही बाबतीत आपण होऊ शकतं. आपण आज सचिन तेंडुलकर मगाशी मी उदाहरण दिला, त्यांच्या बाबतीत जरी आपण उदाहरण घेतलं तर ज्यावेळेस ते खूप महत्वाच्या मॅच मध्ये जर 0वरती जर आउट झाले तर संपूर्ण देश त्यांच्यावरती म्हणजे तुटून पडायचा त्यावेळेस की काय एवढा मोठा प्लेअर आहे आणि 0वरती आउट झाला. होऊ शकतं आयुष्यात, असं काय आहे नाही. तिथून पुढे आपलं आयुष्य संपलं अशातला काय भाग नसतो. तर याच्यातून एक शिकवण असते आपल्यासाठी की चला आपण आपला आता ही जी सिस्टीम आहे आपण डेव्हलप केलेली, त्याच्यात काही आमूलाग्र बदल घडणं गरजेचे आहेत. कदाचित हे एक संकेत त्या माध्यमातून असू शकतात, हे मला या निमित्ताने वाटतं. आणि नक्कीच ह्या सिस्टीमची मरगळ याच्यातून निघून जाईल असं मला या निमित्ताने वाटतं आणि साहेब पुन्हा एकदा नवीन भरारी घेतील हाही मला आत्मविश्वास या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो. शंकर पाटील खेमनार यांचं तुमच्या आयुष्यातील स्थान काय?
नक्कीच आता हा खूप प्रश्न असा आहे की तो भावनांची पण जोडलेला आहे, नातेवाईक पद्धतीने पण जोडलेला आहे राजकारणाशी. आणि राजकीय पद्धतीने पण जोडलेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं खूप संमिश्र पद्धतीने आहे की आपण जसं म्हणतो की एखाद्या मुलाच्या आयुष्यात आपण एखादं तहानं बाळ असतं की त्याची आई ज्यावेळेस त्याला सोडून जाते आणि त्याचं दुसरं पुनर्वसन एखाद्या दुसऱ्या कुटुंबात होतं आणि ती आई त्याला ज्या पद्धतीने मोठं करत असते, आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न करत असते. पण फॅक्ट ही असते की त्याची पहिली आई ही एक्सपायर झालेली आहे किंवा वारलेली आहे. त्याला उणीव त्या ठिकाणी भासत असते. तर त्या पद्धतीचं स्थान माझ्या आयुष्यामध्ये आदरणीय शंकरराव पाटलांचं आहे. कारण की स्वर्गीय अशोक पाटील आणि ते दोघं नात्याने साडू होते आणि ते मित्र पण होते. समवयाचे असल्यामुळे लहानपणापासून ते मित्र देखील होते. एका वर्गात ते शिकलेले होते आणि त्या पद्धतीने त्यांचं आयुष्य राहिलेलं आहे. आणि माझे वडील गेल्यानंतर म्हणजे एकदम मायेचा आधार किंवा राजकीय भक्कम साथ आणि आपण म्हणतो ना की गायडन्स पूर्ण आयुष्याचं त्यांनी मला दिलेलं आहे. त्यामुळे अशा संमिश्र भावना त्यांच्याशी जोडलेल्या आहे. संमिश्र स्थान माझ्या आयुष्यामध्ये त्यांचं राहिलेलं आहे. गुड. मला दुसरा प्रश्न असा विचारायचा आहे की जो सगळ्यांनाच विचारायचा आहे की आदरणीय बाजीराव पाटील खेमनार आणि आदरणीय शंकरराव पाटील खेमनार यांच्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? आता आदरणीय बाजीराव पाटील म्हणजे माझे आजोबा आणि आदरणीय शंकरराव पाटील म्हणजे ते माझे काका. तर ते काकाच्या ठिकाणी बरोबर आहेत आणि माझे आजोबा आजोबांच्या ठिकाणी बरोबर आहेत. ते त्यांचं स्थान ज्याच्या ज्याच्या ठिकाणी बरोबर आहे. आज माझ्या आजोबांचं वय वर्ष 91 आहे आणि त्या पद्धतीने त्यांची जी मला गाईड करण्याची भूमिका आहे ते त्या पद्धतीने गाईड करत आहेत. आदरणीय काका ते त्यांच्या काकांची देखील भूमिका ते निभावत आहेत आणि एक कार्यकर्ता म्हणून एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून ती देखील ट्रेनिंग देण्याचं काम ते मला करत आहेत. अशा पद्धतीने ते दोघे त्यांच्या त्यांच्या जागेवरती बरोबर आहेत. प्रेक्षकांनो, हे डिप्लोमॅटिक आन्सर आहे की एका नातवाचं किंवा एका पुतण्याचं उत्तर आहे हे तुम्ही ओळखा. पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की विरोधकांच्या संदर्भात तुम्हाला इकडे जे विरोधक असतात त्यांच्या भूमिका कधी तुम्ही विचारात घेता का? की त्यांना काय म्हणायचंय किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीला विरोधक म्हणून विरोध करायचा आहे असं असतं का की त्यांच्या भूमिका लक्षात घेतात? नक्कीच सर की चांगलं आपल्याला जर प्रशासन जर उभं करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चांगला विरोधक हा असलाच असणं पाहिजे. गरजेचं आहे. हे त्रिवार सत्य आहे. तर मी नेहमी विरोधकांचा सन्मानच करत आलेलो आहे माझ्या आयुष्यामध्ये. मग इथून पाठीमागच्या आयुष्यामध्ये असू द्या किंवा 2017 नंतरच्या माझ्या आयुष्यामध्ये असू द्या, ती शिकवण आम्हाला स्वर्गीय अशोक पाटलांनी दिलेली आहे. आजही मी आदरणीय शंकरराव पाटलांकडे बघूनच काम करण्याचा प्रयत्न करत आहे. तर विरोधकाची जी भूमिका असती त्याचा आपण आदर सन्मान नेहमी केला पाहिजे. कारण की त्याचं पण एक मत आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. त्याच्या मताला तितकाच सन्मान आपण दिला पाहिजे. आणि आपण जर बघितलं इथून पाठीमागं आम्ही कधीही कुठल्याही पद्धतीने एखाद्या विरोधकाला तितकंसं असं तिखट प्रत्युत्तर माझ्या आयुष्यामध्ये तरी मी कधी केलेलं नाहीये किंवा आजतागायत मी कधी दिलेलं नाही किंवा विरोध करायचा म्हणून कधी कुठल्या गोष्टीला विरोध केलेला नाही. किंवा एखाद्या विरोधकाने जर चांगली संकल्पना मांडली तर नक्कीच त्याला पाठिंबा देण्याचं काम आम्ही या निमित्ताने करत असतो. साकूरची ओळखच अशी आहे का तिथं विरोधकांना देखील चांगला सन्मान दिला जातो. ही साकूरची त्या ठिकाणी ओळख आहे. असा कोणता विरोधक आहे की ज्याच्याकडे विकासाचा काहीतरी कंटेंट आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, असे भरपूर विरोधक आहे की त्याच्याकडे विकासाचा कंटेंट आहे. मी आपल्या या चॅनलवरती नाव घेऊ इच्छित नाही कारण की कदाचित त्यांच्यामध्ये क्लॅशेस व्हायला सुरुवात होतील. मी जर एखाद्याचं नाव घेतलं की हा विरोधक चांगला आहे किंवा तो विरोधक चांगला आहे तर सगळे विरोधक ज्याच्या त्याच्या जागेवरती त्याच्या त्याच्या कामाशी ते बरोबर आहेत. ज्याचं त्याचं काम ते त्या ठिकाणी पार पाडत आहेत. बाकी हे जनतेने ठरवायचं असतं की कुठला विरोधक कशा पद्धतीने कार्य करतो आणि कुठला राज्यकर्ता हा कशा पद्धतीने काम करतो. मला तुम्ही सांगितलं याच्यामध्ये तथ्य असं जाणवत आहे की आमच्या सोर्स कडून काही माहिती होती अशी. तुमच्या अगोदर आमच्या कट्ट्यावर गुलाब भोसले आलेले होते, त्यांच्याशी मी गप्पा मारलेल्या होत्या. गुलाब भोसले हे तुमच्या महाविकास आघाडीमध्ये होते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे तेव्हाची शिवसेना त्यामध्ये ते होते. आणि त्यांनी जेव्हा आता भाजपमध्ये ते गेलेले आहेत तर मी त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करायच्या अगोदर तुम्ही इंद्रजित पाटील खेमनार यांच्या घरी गेला होतात का?
तर त्यांनी नाही असं उत्तर दिलेलं आहे. तर मग आमच्या सोर्सकडे मात्र माहिती वेगळी आहे. तर तुम्ही सांगा, ते तुमच्या घरी आले होते का आणि तुमची चर्चा काय झाली होती? नक्कीच सर, की कसं असतं की हे एक राजकारण आहे. राजकारण करण्याची पद्धत आहे. राजकारणामध्ये आपण सर्वांना मान सन्मान त्या ठिकाणी दिला पाहिजे आणि काही राजकीय गोष्टी असतात की ज्या आपण चार चौघांमध्ये नाही बोलल्या पाहिजे. हा. की ज्या ज्या आपण जे म्हण आहे एक जुनी की झाकली मुठी सव्वा सव्वा लाखाची लाखाची असते. तर त्या पद्धतीने काही गोष्टी असतात ज्या उघड करायच्या नसतात किंवा उघड बोलायच्या नसतात. आणि माझं आणि गुलाबचं हे नातं राजकारणाच्या पलीकडे देखील आहे. आम्ही दोघं खूप चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांचा सल्ला देखील अनेक वेळेस काही काही गोष्टींमध्ये घेत असतो. त्याच्यामुळं असं काही नाही आणि त्या बाबतीत मी बोलू इच्छित नाही की काय घडलं होतं आणि काय नाही. गुलाबची सुद्धा काळजी करत. नाही असं हेच तर यालाच तर राजकारण म्हणतात सर, की आपण सगळ्यांचं काळजी करून पुढे चाललं पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन पुढे चाललं पाहिजे. माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी एखाद्याची बाजू उघड करणं ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. मी असं या निमित्ताने मानतो. कारण की ही शिस्त एक आपल्या आयुष्यामध्ये असली पाहिजे की एखाद्याची चूक आपल्याला समजली किंवा माहिती असली किंवा एखाद्याचा चुकीचा स्वभाव आपल्याला जर माहिती असला तर तो झाकण्याचा किंवा त्याला बदलवण्याची ताकद देखील आपल्यात असली पाहिजे, त्याला सुधारवण्याची ताकद देखील आपल्यात असली पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आयुष्य जगलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे याला आपण हे प्रेक्षकांना हे राजकारणातील प्रगल्भतेचं लक्षण आहे. हे तुम्हाला या माध्यमातून दिसतंय. मला दुसरी एक गोष्ट तुम्हाला विचारायची आहे. म्हणजे या पठार भागाच्या विकासासाठी तुमच्याकडे काय प्लॅन आहे किंवा तुमच्या मनातली संकल्पना काय आहे? तिथे काय होऊ शकतं, काय असायला पाहिजे, कोणत्या गोष्टींची कमतरता आहे? नक्कीच सर, या पठार भागामध्ये खूप संधी आहे. मी या निमित्ताने सर्वांना सांगू इच्छितो की इथं काम करण्यासाठी खूप मुभा आहे. कारण की याची जर आपण जॉग्राफिकली जर आपण रचना बघितली तर हा पठार भाग संपूर्ण बाजूने डोंगर यांनी वेढलेला आहे. म्हणजे पठार भागाला डोंगरी लोक म्हणून ओळख त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. तर त्या पद्धतीने त्याचबरोबर त्याला जोडून पाण्याची देखील खूप मोठी समस्या या पठार भागामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची यामध्ये समस्या जाणवत आहे. तर त्या पाण्याच्या गोष्टींमध्ये अनेक गोष्टी आहेत की पूर्वी जे आपलं धरण आहे राहुरीचं मुळा डॅम हे जे धरण आहे ते पूर्वी आपल्या साकूर येथील एक मोरवाडी आहे त्या ठिकाणी होणार होतं. परंतु काही कारणास्तव किंवा काही राजकीय हेतूने प्रेरित होऊन ते धरण त्यावेळी खालच्या भागात राहुरी या ठिकाणी झालं. तर मला या निमित्ताने आपल्याला सर्वांना सांगावंसं वाटतं की मी मगाशी सांगितलं की माझ्या आजोबांचं वय हे 91 वर्ष आहे आणि माझ्या आजोबांच्या सोबत माझी कायम या संदर्भात पठार भागाच्या संदर्भात चर्चा होत असते. कारण की जुनं जाणत एक नेतृत्व आहे, त्यांच्याकडून खूप साऱ्या माहिती आपल्याला पठार भागात मिळत असते. तर मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं की त्या काळी एक पाणी परिषद आपल्या साकूर मांडव्या या ठिकाणी पारनेर आणि संगमनेर तालुक्याच्या ठिकाणी घडली होती. त्यावेळेस जे काही राज्यकर्ते होते त्या काळात, तर त्या काळातील राज्यकर्त्यांनी त्यावेळेस असं ठरलं होतं की आपलं जे काही मुळा डॅम आहे ते मोरवाडी या ठिकाणी त्याची साईट निश्चित झालेली होती. परंतु तो काळ असा होता की त्यावेळेस आपल्या साकूर पठार भागाचे सगळे ओढे नाले हे तुडुंब भरून व्हायचे. त्यावेळेस कुठली पाण्याची टंचाई नव्हती किंवा कुठल्याही मोटारी त्यावेळेस पाणी उचलण्यासाठी उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे पाण्याची खूपच उपलब्धता त्या काळात होती आणि कोणालाही त्यावेळेस असं वाटलं नाही की भविष्यात आपल्याला पाणी कमतरता भासेल किंवा दुष्काळ पडेल. मग त्यावेळेस कुणीही त्याला तितक्या तीव्रतेने विरोध त्या धरण इथून हलवण्यासाठी ज्यावेळेस धरण खाली गेलं त्यावेळेस तितक्या तीव्रतेने त्या ठिकाणी विरोध केला नाही. जसं जसा काळ वाढत गेला, जशी लोकसंख्या वाढत गेली, जशी टेक्नॉलॉजी बदलत गेली, तसा तसा नदीचा पाण्याचा उपसा हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झाला आणि पाण्याची कमतरता त्या ठिकाणी भासायला लागली. झाडं तुटत गेली, शहरीकरण वाढायला लागलं, लोकांचे घरं वाढायला लागले, शेती डिवाइड व्हायला लागली, शेतीचे क्षेत्र छोटे छोटे व्हायला लागले. या सगळ्या गोष्टींमुळे नैसर्गिक ऱ्हासून पावसाची कमतरता त्या ठिकाणी झाली आणि अशा पद्धतीने पाण्याचा मोठा दुष्काळ या भागात हळूहळू पडायला लागला. आजही आपण जर पाहिलं तर आपल्याला डिसेंबर नंतर खूप पाण्याची तीव्रता जानेवारी फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये जास्तच पाण्याची तीव्रता या संपूर्ण पठार भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नंतर मोरवाडीच्या वरती पण एक धरण आहे ज्याच्या लाभ क्षेत्रामध्ये आपण
2009 सालापर्यंत म्हणजे होतो, म्हणजे असं की आपला साकूर पठार भाग हा अकोले तालुक्याला जोडला गेलेला होता. आणि माझ्या आजोबांच्या माहितीप्रमाणे आणि माझ्या वाचनातून या ठिकाणी गोष्टी अशा आलेल्या आहेत की आपण जोपर्यंत अकोले तालुक्यात जोडले गेलेलो होतो तोपर्यंत आपलं नाव लाभ क्षेत्रात येणार असं त्या ठिकाणी निश्चित होतं. परंतु ज्यावेळेस 2009 सालानंतर आपण संगमनेर तालुक्याला जोडलं गेलो, साकूर गाव हे ज्यावेळेस संगमनेर तालुक्यात मतदारसंघात आमदारकीसाठी आलं, त्यावेळेस मात्र आपलं नाव त्या ठिकाणी वगळण्यात आलं. म्हणजे हा एक राजकीय घातच आपल्याला त्यावेळेच्या राज्यकर्ते जे काही अकोले तालुक्याचे नेतृत्व करत होते त्यांच्या माध्यमातून आपल्याला हा एक राजकीय घात आपल्यावरती झालाय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही. कारण की आपलं नाव असताना आणि ऐनवेळेस आपले जे 4-5 कॅटेगरी आहेत खालचे ते अचानकपणे वगळण्यात आले, तर अशा पद्धतीने आहे. तर हा पाण्याचा मुद्दा तसा हा खूपच मोठा मुद्दा या पठार भागाचा राहिलेला आहे. आणि त्याला मला या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की माझं एक स्वप्न आहे की या पठार भागात संपूर्ण ठिकाणी पाणी फिरलं पाहिजे, पाण्याची कमतरता त्या ठिकाणी संपूर्ण नष्ट झाली पाहिजे, मुबलक पाणी त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि त्याचा लढा आमचा एक नागरिक या नात्याने, एक कार्यकर्ता या नात्याने, एक पुढारी या नात्याने या पठार भागामध्ये चालू आहे. त्या गोष्टी अशा उघड आपल्याला सांगता येणार नाही, कारण की तो एक न्यायालयीन पद्धतीचा लढा आपल्याला मोठा उभा करावा लागणार आहे. आणि आमची त्या पद्धतीने त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे. कारण की तो एक विषय असा आहे की तो एका रात्रीत किंवा एका वर्षात न सुटणारा आहे. मी ज्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि या माध्यमातून मी आव्हान देखील करेल की ज्यांना ज्यांना या बाबतीतची माहिती आहे त्यांनी पुढे येऊन या पाण्याच्या बाबतीत सहकार्य करण्याचा प्रयत्न आपण करावा, जेणेकरून आपण या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आपण सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणात आहे, इथे शिकलेली मुलं आहेत, तर त्यांच्यासाठी काही रोजगार मिळवण्यासाठी वगैरे काही MIDC वगैरे असं काही वाटतं तुम्हाला व्हावं? नक्कीच सर, MIDCचा देखील आपण जर आज बघितलं तर आज आपण अहमदनगर जिल्ह्यातीलच कर्जत जामखेड मतदारसंघ आहे, त्याचबरोबर आपला संगमनेर मतदारसंघ आहे, त्याचबरोबर आपला राहता मतदारसंघ देखील आहे. त्या ठिकाणी देखील आज MIDCची पाहिजे तशी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. MIDC संगमनेरमध्ये आहे तर ती सहकार तत्वावरती चालणारी आहे. कर्जत जामखेडमध्ये अजून MIDC तशी नाहीये. राहत्या तालुक्यात देखील MIDC आता मंजूर झाली असं मला समजतंय. तर अशा पद्धतीने जर आपण तो विचार केला किंवा मी एक माझ्या राजकीय फायद्यासाठी मी जर सांगितलं की हो मी MIDC आणण्यासाठी प्रयत्न करेल किंवा हे करेल, ते साइड बाय साइड प्रयत्न आपण करणार, परंतु आपण तरुण मुलांना व्यवसायाकडे वळण्यासाठीचे प्रयत्न असेल, व्यवसायाचे नॉलेज देण्याचा प्रयत्न असेल, हा प्रयत्न आपण त्यांना केला पाहिजे. किंवा व्यवसायाकडे वळालेल्या तरुणाला आपण कशा पद्धतीने मदत करू शकतो, कशा पद्धतीने गायडन्स करू शकतो, आपलं शिक्षण MBA क्षेत्रामध्ये झालेलं आहे त्यांना कशा पद्धतीने मॅनेजमेंटचा आपण सांगू शकतो किंवा एखादा व्यवसाय उभा करण्यासाठी कशा पद्धतीने गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण पैसा उभा केला पाहिजे, कशा पद्धतीने व्यवसायामध्ये पैसा लावला पाहिजे, किती वर्ष आपण त्या व्यवसायामध्ये टिकलं म्हणजे आपल्याला त्या व्यवसायाचा मर्म कळेल, अशा पद्धतीने आपण त्या मुलांचं गायडन्स आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या भागामध्ये ज्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये तरुणांना त्या ठिकाणी कशी संधी उपलब्ध करून देता येईल याचा कल आपला त्या ठिकाणी असतो. आणि आमचा प्रयत्न देखील असतो की आपल्या भागातील तरुण जास्तीत जास्त त्या ठिकाणी लागले पाहिजे. त्याचबरोबर MBA मध्ये शिकताना माझे काही मित्र हे जे आहेत ते वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरीला लागलेले आहेत. काही तरुणांना त्यांच्या मार्फत त्यांच्या शिक्षणानुसार त्या कंपन्यांमध्ये नोकरीची रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आमचा कायमस्वरूपी राहत आहे. काही संस्था आहेत त्या संस्थेमार्फत आम्ही काही रोजगार मेळावे त्या ठिकाणी घेत आहे किंवा काही संस्थेमार्फत आम्ही आपल्या भागातील तरुणांना रोजगार देण्याचा प्रयत्न या निमित्ताने आम्ही करत आहोत. आणि भविष्यात माझी एक कल्पना या निमित्ताने आहे की एक छोटंसं त्या ठिकाणी बिझनेस हब त्या ठिकाणी तयार करायचं आहे. मग त्याचं कसं की काही तरुणांनी कांदा व्यापारात उतरावं, काही तरुणांनी फ्लावरच्या व्यापारात उतरावं, एक चांगलीशी जागा पाहून त्या ठिकाणी आपलं स्वतंत्र हब तयार करावं, मार्केट तयार करावं, ज्या ठिकाणी 4-2 तरुण कामाला लागू शकतात. किंवा आज आपल्या या ठिकाणी बालाजी उद्योग समूहाचा आपल्याला फर्टिलायझरची कंपनी आपल्या या पठार भागात आहे. असे अनेक उद्योजक जर कंपनी टाकण्यासाठी काही आहेत पुढे येणारे असतील तर त्यांना आपण गाईडलाईन करण्याचं किंवा त्यांना प्रोत्साहन करण्याचं काम आपण या निमित्ताने करू की जेणेकरून आपल्या येथील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळू शकतो. याला जोडून एक प्रश्न मी लगेचच घेतो, नंतर विचारायचा होता, परंतु राजकीय इंद्रजित पाटील सगळ्यांनी पाहिलेले आहे. नक्कीच. सामाजिक कार्यकर्ते इंद्रजित पाटील सर्वांनी पाहिले आहे. व्यावसायिक इंद्रजित पाटील याबद्दल काय सांगा?
सर आता याच्यासाठी आपल्याला थोडासा पाठीमागं जावं लागेल, कारण की व्यावसायिक इंद्रजित खेमनर याला देखील एक थोडीशी पार्श्वभूमी आहे की मी ज्यावेळेस MBA चं शिक्षण घेत होतो आणि त्या MBA चं शिक्षण घेत असताना मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्या कॉलेजची फी ही खूप जास्त प्रमाणात होती, कारण की एक नामांकित कॉलेज त्या ठिकाणी होतं. जरी तुमचा नंबर लागला तरी ते फी तुम्हाला त्या ठिकाणी भरावी लागत होती. आणि मी त्या कॉलेजमध्ये शिकत असताना मला एक गोष्ट अशी प्रखरतेने जाणवली की आपण ह्या ठिकाणी शिकतोय म्हटल्यावर आपणच या ठिकाणावरून आपला कमाईचा सोर्स सुरुवात केली पाहिजे. मी ज्यावेळेस माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झालं आणि कॉलेजमधूनच मला ज्यावेळेस नोकरी मिळाली, तर त्या मला सुरुवातीला 6.5 लाखाचं पॅकेज त्या ठिकाणी पर वर्ष पर ॲनम मिळालं होतं. आणि मी काहीच महिने नोकरी केली आणि मला या ठिकाणी आता सांगायला अभिमान वाटतो की मी ती नोकरी सोडून दिली. हे माझ्या घरच्यांना अजिबात माहित नव्हतं. मी ती नोकरी सोडून दिल्यानंतर मी एक कॅफे शॉप म्हणजे फास्ट फूडचा विचार मी त्या ठिकाणी माझ्या कॉलेजमध्ये असतानाच केलं की आम्हाला ज्यावेळेस थेसिस असायचे, आम्हाला आमचं कॉलेजचं जीवनच असं कॉलेजने बनवलं होतं शेड्यूल की आम्हाला रात्री 9-9, 10-10 वाजेपर्यंत लेक्चर असायचे. मग 11-11, 12-12 वाजेपर्यंत आम्हाला PPT प्रेझेंटेशन या सगळ्या गोष्टी बनवाव्या लागायच्या. आम्हाला आमचे प्रोजेक्ट्स बनवावे लागायचे. आम्हाला रात्री 12-1 वाजेपर्यंत जागावं लागायचं आणि आमची तिथं कुठली खायची वगैरे व्यवस्था नव्हती किंवा स्नॅक्स मिळायची व्यवस्था नसायची. तर मला त्यावेळेस असं जाणवलं की यार इथं एखादं जर आपण छोटंसं कॅफे वगैरे जर असतं तर त्याचं खूप चाललं असतं. तर त्या पद्धतीने मी माझ्या हॉस्टेलजवळ एक जागा बघितली. मी माझ्या कॉलेजच्या मॅनेजमेंटला भेटलो आणि तिथं जागा मिळवली. परंतु ती जागा मिळवल्यानंतर प्रश्न उभा राहिला तो म्हणजे फंडिंगचा. कारण की मी हे होतं मी जे तुम्हाला पद्धतीने सांगितलं की मी 2-3 महिन्यात जॉब केला, ती माझी थोडीशी सेव्हिंग होती आणि मी त्यावेळेस माझ्या हातात माझ्या घरच्यांनी मला घातलेली एक अंगठी होती. ती अंगठी देखील मी 20-25 हजाराला विकली होती आणि अशा पद्धतीने मी फंडिंग हे स्टुडंट असताना मी केलं होतं. आणि माझी आई हिने देखील मला 1 लाख रुपये, माझ्या मावशीने सुद्धा 2-3 लाख रुपये देऊन अशा पद्धतीने मी 5-6 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये माझं कॅफेचं त्या ठिकाणी सुरुवात केली होती. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की आजही माझे पुण्यामध्ये एकाचे 2 कॅफे सिम्बायोसिस कॅम्पसमध्येच झालेले आहेत आणि यशस्वीरित्या मी ते व्यवस्थितपणे चालवत आहे. तर अशी माझी उद्योजकाची पार्श्वभूमी तिथून सुरुवात झाली. आणि मग भविष्यात 2017 नंतर ज्यावेळेस स्वर्गीय अशोक पाटील एक्सपायर झाले, त्याच्यानंतर मला जाणवलं की आपल्या कुटुंबाला एक शाश्वत उत्पन्नाचा सोर्स शेतीच्या व्यतिरिक्त हा असला पाहिजे. माझं कुटुंब हे पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतं आणि म्हणून मग मी एक पोल्ट्री व्यवसायाचा निर्णय घेतला की पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण गेलं पाहिजे. कॅश अँड कॅरी तो पूर्ण व्यवसाय आहे आणि त्या पद्धतीने मी पोल्ट्री व्यवसायामध्ये गेली 7 वर्ष आहे. लेअर माझं अंड्यांचं प्रोडक्शन आहे, जवळजवळ 10,000 लेअर पक्ष्यांचं माझं प्रोडक्शन आहे आणि जवळजवळ चांगल्या पद्धतीने मला त्याच्यातून उत्पन्न मिळतं. त्याच्यानंतर थोडंसं पुढं जाऊन मी परत पाण्याचा प्लॅन्ट त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, ॲक्वा ड्रिंकिंग वॉटर. कारण की आपण आज बघतो की किंवा कोणी म्हणाल की काय पाण्याचे प्लॅन्ट टाकलाय, परंतु या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की निदान काही का थेंबे थेंबे तळे साचे ही जी म्हण आहे त्या पद्धतीने मी या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि त्या पद्धतीने देखील केलेलं आज आहे. याच्या अजून एक मी पार्श्वभूमी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यावेळेस मी कॅफेची सुरुवात पुण्यामध्ये केली होती तर त्याला जोड व्यवसाय म्हणून मी ओला उबेरवरती देखील एक गाडी माझी लावली होती आणि ती देखील मी यशस्वीरित्या चालवली होती. परंतु 2017 नंतर मला ती गाडी म्हणजे तो व्यवसाय मला तो सोडून द्यावा लागला. परंतु माझे आजही कॅफे असेल, पोल्ट्री असेल, पाण्याचा व्यवसाय असेल, या व्यवसायातून मला चांगलं या ठिकाणी माझे उदरनिर्वाह होत आहे. त्याच्या दुसऱ्या अँगलनी मी सांगू इच्छितो की माझा ज्यावेळेस पोल्ट्रीचा व्यवसाय हा आपण ज्यावेळेस उन्हाळ्यात बघतो की अंड्यांना रेट हा फार कमी मिळत असतो किंवा पोल्ट्रीच्या व्यवसायात असं असतं की 2 महिने तुमच्याकडे असे येतात की ज्यावेळेस तुमच्या पोल्ट्रीमध्ये पक्षी नसतात, परंतु 2 महिने तुमच्याकडे उत्पन्नाचं साधन नसतं. तर त्यावेळेस मी शेअर मार्केटचा देखील एक ऑप्शन माझ्यासाठी चांगला मी त्याचं नॉलेज देखील घेतलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी शेअर मार्केटिंग देखील करत असतो. म्हणजे असं माझं म्हणणं आहे की आपण एकाच क्षेत्रात न गुंतता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं हे गोष्टी केल्या पाहिजे. आपण त्याचा अभ्यास प्रत्येक क्षेत्राचा केला पाहिजे आणि त्या क्षेत्रातून आपला उदरनिर्वाह केला पाहिजे. त्याचबरोबर मी असं नाही की शेतीला विसरलेलो आहे, मी शेती माझी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहे. मित्रांनो, हे तुमच्यासाठी अतिशय चांगलं उदाहरण आहे. राजकारणात येण्यापूर्वी आपला व्यवसाय सुद्धा आपण मजबूत केला पाहिजे, हे इंद्रजित पाटील खेमनर आपल्यासाठी यासाठी चांगलं उदाहरण आहे. मला तुम्हाला आणखी एक विचारायचं आहे की आपण सध्याची राजकीय परिस्थिती बघतो आहे. विधानसभेमध्ये
विविध प्रश्नांवर चर्चा होतात. एज्युकेशनवर चर्चा होत नाही, शेतीच्या प्रश्नांवर चर्चा होत नाही, उद्योगांवर चर्चा होत नाही. मग अशा वेळी तुम्हाला आश्वासक चेहरे कोण वाटतात विधानसभेत, विधान परिषदेमध्ये, किंवा तुम्ही कोणाला फॉलो करू इच्छिता की ही तरुण मुलं आहेत, ही उद्याची भविष्य आहेत असं? नक्कीच सर, मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं की बाबा माझे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे, तर तरुण चेहऱ्यांमध्ये जे विधानसभेतले जे तरुण चेहरे आहेत ते म्हणजे आपल्या संगमनेर तालुका आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांची प्रत्येक विषयात अभ्यास आहे, मांडण्याची पद्धत आहे, सोशल मीडियाचा कशा चांगल्या पद्धतीने त्यांचा वापर आहे, प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची पद्धत आहे, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे मी त्यांना फॉलो करत असतो. त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय रोहितदादा पवार. मी बारामतीला माझं शिक्षण झालेलं आहे. माझ्या आयुष्यात रोहितदादा यांचे वडील आदरणीय राजेंद्रदादा पवार आणि सुनंदताई पवार म्हणजे रोहितदादांच्या आई, यांचं खूप मोठं योगदान माझ्या जडणघडणीमध्ये राहिलेलं आहे. त्याच्यामुळं रोहितदादांकडे देखील माझा बघण्याचा दृष्टिकोन, भविष्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे की हे एक व्यक्तिमत्व असं आहे की ते महाराष्ट्राला एका उंच ठिकाणी नेऊन ठेवण्याचा त्यांच्यात ताकद त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर दुसरं एक व्यक्तिमत्व म्हणजे स्वर्गीय R.R. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांची देखील मांडणी विधानसभेतली आपण जर बघितली तर खूप शांततेत संयमी पद्धतीने त्यांची मांडणी आहे. खूप ज्वलंत विषयांवरती आपण संयमी पद्धतीने कशा पद्धतीने आपण मांडणी करू शकतो हे आपण त्यांच्याकडे बघून शिकू शकतो. आत्ताच काल परवाचे जी अधिवेशन झालं त्यामध्ये वरुण सरदेसाईंचं देखील जी गोष्ट त्यांनी मांडली अधिवेशनामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मांडली की कशा पद्धतीचे विषय विधान अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि कशा पद्धतीने चुकीचे विषय त्या ठिकाणी होत आहेत याची खूप संयमी मांडणी त्यांनी त्या ठिकाणी केली. हे असे नेतृत्व आहेत. त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, हे लाडके मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची देखील कार्यपद्धती मला खूप भावते. कारण की त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे की ज्या पद्धतीने ते समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता आणि खूप मार्मिक उत्तर त्या आमदाराला असेल किंवा त्या प्रश्नावरती ते देण्याची पद्धत, किंवा तो प्रश्न जर एखाद्या आपल्याला डोईजड होत असेल तर त्याला कशा पद्धतीने आपण हँडल केलं पाहिजे, तर ही सुद्धा पद्धत मला त्यांची खूप भावती. तर असे काही व्यक्तिमत्व आहेत त्यात ह्या सगळ्या आता करंट सिच्युएशन मध्ये आहे. आणि तसे आदरणीय बाळासाहेब थोरात तर हे माझे मेंटॉरच आहेत किंवा ते माझे आयडॉलच कधी पण राहिलेले आहेत. तरुणांना काय सांगाल? आता हा खूप मोठा, कमी शब्दात खूप मोठा प्रश्न या ठिकाणी आपण उपस्थित केलेला आहे सर. खरं तर तरुणांना मला एक नम्र विनंती करायची आहे की आताचा जर आपण काळ बघितला तर आपण आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवणं हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. कुठलाही प्रश्न संयमाने त्या ठिकाणी हाताळता आला पाहिजे, ती कला आपण अवगत केली पाहिजे, हे मी या निमित्ताने तरुणांना सांगू इच्छितो. आणि एखाद्याच्या भडकावण्याने, मग ते कुठल्याही क्षेत्रातला असू दे, आपल्या राजकीय क्षेत्रात असू दे, धार्मिक क्षेत्रात असू दे किंवा व्यावसायिक क्षेत्रात असू दे, कुठल्याही क्षेत्रात असू दे, आपल्याला कुणीही जरी भडकावण्याचा प्रयत्न केला, कुठल्याही पद्धतीने भडकावण्याचा, आपण प्रत्येक गोष्टीवरती बारकाईने विचार करून त्या गोष्टीच्या मुळापर्यंत जाऊन आणि मग त्याच्यावरती निर्णय घ्यायचा आणि त्याच्यावरती रिॲक्ट करायचं, हा मी मोलाचा सल्ला या तरुण पिढीला देईल. कारण की एकदा आपण रिॲक्ट झालो किंवा एखादी अनावधानाने आपल्या हातून एखादी जर गोष्ट घडली तर आपल्याकडून ती गोष्ट जर घडून गेली, नंतर आपल्याला पश्चाताप करण्यापेक्षा, जसं मी मगाशी सांगितलं की एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करण्यापेक्षा ती गोष्ट घडण्या अगोदर आपण जर त्याच्यावरती विचार मंथन जर केलं तर ती निश्चितच आपल्या आयुष्यामध्ये फायदेशीर ठरते. कारण की मीही खूप हायपर ऍक्टिव्ह पर्सन त्या ठिकाणी माझ्या तरुणपणी होतो. आता जबाबदारी पडली, या सगळ्या गोष्टी मला शिकायला मिळाल्यात. आणि यंग, हा, मी जरी यंग असलो तरी हे माझे अनुभव आहे 7 वर्षाचे. त्या अनुभवातून मी हे सगळं तरुण मुलांना सांगू इच्छितो की आपण शांततेत पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आपली वाढवली पाहिजे. आपण अध्यात्माकडे वळालं पाहिजे, आपण त्या सगळ्या गोष्टींकडे वळालं पाहिजे आणि त्या सर्व गोष्टींमधून आपल्या आयुष्याचा जीवन घडवण्याचा मार्ग आपण शोधला पाहिजे आणि तिथून आपली कार्यपद्धती आपण पुढे चालू ठेवली पाहिजे. हा सल्ला मी या निमित्ताने तरुणांना देईल. त्याचबरोबर महत्वाचा सल्ला की आपण चर्चेत म्हणण्यापेक्षा आपण नेहमी विविध क्षेत्रातील लोकांसोबत चर्चा केली पाहिजे, चर्चा आपण घडून आणली पाहिजे. त्याच्यात कुठलाही आपण असं लाजलं नाही पाहिजे की बा मला कसं जायचं, कसं भेटायचं, बिंदासपणे आपण त्यांना गेलं पाहिजे. आपण भले आपण चुकीचे प्रश्न विचारत असू द्या, परंतु आपण त्या व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना आपल्या समस्या सांगितल्या पाहिजे, आपण त्यांच्या उत्तर ऐकून घेतले पाहिजे, आपल्या गोष्टी त्यांना सांगितल्या पाहिजे
आणि मग ते जो काय आपला तो बॉन्ड तयार होतो तो एक वेगळा बॉन्ड त्याच्यातून निर्माण होत असतो. हे देखील मला तरुणांना आवर्जून सांगायचं आहे. सध्या भरपूर तरुण आकर्षित होतात हिंदुत्वाकडे. तुमच्यासाठी हिंदुत्व काय आहे? सर आता माझ्यासाठी हिंदुत्व म्हणजे आपण जर कोणी म्हणाल की हिंदुत्व काय आहे, एखादा म्हणाल की माझ्यासाठी प्राण आहे, माझ्यासाठी जीव आहे, माझ्यासाठी काय आहे, तर माझ्यासाठी हिंदुत्व म्हणजे माझं कर्तव्य आहे सर. हो. कारण की मी ते माझ्या चॉईसनी नाही घेतलेलं सर. हिंदुत्व म्हणजे मला आलेला वारसा आहे. वारसा. तो मी पुढं कशा पद्धतीने चालवतो किंवा मी ते पुढं चालवला पाहिजे हे मी माझं कर्तव्य समजतो. आणि म्हणून मी म्हणतो की हिंदुत्व माझं हे कर्तव्य आहे, ते मी पुढं नेलं पाहिजे सक्षमतेने आणि पुढच्या पिढीला त्याचा वारसा अभिमानाने सोपवता आला पाहिजे. या पद्धतीचं माझं हिंदुत्व आहे, हे मी त्या ठिकाणी प्रकारे सांगतो. हिंदुत्व म्हणजे कट्टरता की हिंदुत्व म्हणजे सर्वसमावेशकता? माझं दोन्ही आहे सर. म्हणजे हिंदुत्व म्हणजे कट्टरवादी पण मी आहे आणि हिंदुत्व म्हणजे समावेशक पण या निमित्ताने आहे. माझं जिहादींसाठी माझं हिंदुत्व हे कट्टरवादी आहे. Good. आणि जे सर्वसामान्य आहेत त्यांच्यासाठी माझं सर्वसमावेशक हिंदुत्व आहे, हे मी या निमित्ताने तुम्हाला सांगू इच्छितो सर. गुड. आता आपण या इंटरव्ह्यूच्या क्लोजिंग कडे येतोय. तर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे. 2 मध्ये तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. नक्कीच. बाळासाहेब थोरात की सत्यजित तांबे? तसा हा फार चॅलेंजिंग प्रश्न वाटतो, परंतु स्वर्गीय आदरणीय स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांचं कुटुंब. प्रेक्षक हो, हे डिप्लोमॅटिक उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला सहकारी संस्थांवर जायला आवडेल की स्थानिक स्वराज्य संस्था लढवायला आवडेल? माझा कल नक्कीच सर सहकारी क्षेत्रात राहिलेला आहे, सहकारी संस्थांमध्ये राहिलेला आहे. त्याचं कारण असं की आपल्याला तळागाळातील जे काही जनसमुदाय आहे त्यांच्याशी आपण निगडीत राहू शकतो, त्यांच्या संपर्कात आपण या सहकारी क्षेत्रांच्या सहकारी संस्थांच्या मार्फत आपण राहू शकतो. आणि त्याच्यात खूप मोठी सध्या मला असं वाटतं की भविष्य त्या संस्थांमध्ये काम करण्यासाठी खूप उज्ज्वल आहे. कारण की जे काही सहकारी संस्थांचं मी मगाशी सांगितलं मागाच्या माझ्या प्रश्नामध्ये, किंवा त्यांच्या ते जे काही सहकारी संस्थांचे नियम जे ठरवलेले आहेत ते खूप जुन्या काळाचे, म्हणजे 1980s किंवा 80s मधले 90s मधले ते नियम त्या ठिकाणी बनवले आहेत. तर सध्याच्या काळातलं सहकार क्षेत्र काय आहे त्याच्यामध्ये खूप काम करण्यासाठी संधी आहे. परंतु एक दुसरी बाजू त्याला अशी पण आहे की उद्या जरी साहेबांनी आदेश केला की आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आम्हाला तुझी गरज आहे, तर साहेबांचा आदेश सर राखो कर. म्हणजे साहेबांनी सांगितलं जिल्हा परिषद साठी तयारी तर करू शकाल? हो, निश्चित, 100%. कारण की शेवटी साहेबांचा आदेश तो आदेश. ठीक आहे. तर मित्रांनो, हे होते इंद्रजित पाटील खेमनार. आपल्या सर्व प्रश्नांना, गुंतागुंतींच्या प्रश्नांना अगदी रोखठोक आणि अभ्यासू उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. धन्यवाद. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.